चला वहिनी द्या बघू एक एक. होय काय प्लॅन तर. तू बस की जेवायला बस. आबा तुम्ही कधी आला सर? आम्ही कवा चालूय? तू कसला प्लॅन म्हणत होता? काही नाही काही नाही. ते मी एक प्लॅन केलता. परत जर का काही बिझनेसचा प्लॅन केला तर याद राख. नाही मामांजी, त्यांनी काही प्लॅन बिन केला नव्हता. आज जरा काहीतरी चटपटीत खावा असं त्यांच्या मनात होतं. पण दर टायमाला आपल्या मनासारखंच होत नाही ना ग. काय नक्की काय झालंय? वेगळं काय ठरलं होतं का? अहो नाही साहेब, पोरासोरांच्याकडे तुम्ही नका लक्ष देऊ. तुम्ही जेवा नीट. अंजली वाढ बरं. आम्ही बी आलोय. कुठे आहे पाणीपुरी? जरा गप बसा की. आबा आलेत ना व. मी तुम्हाला नंतर न भेटतो काय. चल जावा. आम्हाला सोडून जेवण बी सुरू केला सवय तुम्ही. होय हे काय बरोबर नाही बरं आता. वय वय एक डाव सांगितलं ना मग गप बसा म्हणून. हे काय आम्हाला सोडून जेवण सुरू केला असा. पाणीपुरी कुठे आहे? अय तुम्ही समजा घरी जावा ना, जेवा आणि अभ्यास करा. चला. घरी जेवायला येणार नाही म्हणून सांगून आलोय आम्ही. आणि अभ्यास बी करून झालाय आमचा. पाणीपुरी कुठे आहे? अरे कसली पाणीपुरी? अहो ते वहिनींनी आणि राणादानाच पाणीपुरीचा बेत केलता नव. म्हणून सांगितलं आज घरला या. आणि इथं तर सप्पई जेवणच चालू आहे की. अशी फसवा फसवी चालू केलीस वय तू पण. अरे आता तरी सांगा आम्हाला. अरे कसला बेत आहे? अहो साहेब, ते अंजलीनं पाणीपुरीचा बेत केलता. पर तुम्ही जेवणार म्हटल्यावर जेवण केलं. असं का? आबा आज तुम्ही खूप दिवसांनी आलात ना घरी. आणि मग तुम्ही जेवूया कसं म्हणालात म्हणून. आणि तुम्हाला कोणी सांगितलं आमची पाणीपुरीची दुश्मनी म्हणून? अहो चालती की आम्हाला बी पाणीपुरी. मग तीच करायची ना. अहो, कवाच केली आहे पण ते तुम्ही आलाय म्हणून बाहेर काढली नाही. अरे मग आणा कितीच. जेवण काय नंतर करू. अरे समजेंनी पाणीपुरी खाण्याची मजा काय आवरत असती. आणते.
सा सरे ग ग रे सा रे रे सा नी 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 सा सरे ग ग रे सा रे रे सा नी 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 सा सरे ग ग रे सा रे रे सा नी 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 सा. रे माधू, ए श्रीपती, वा, एक नंबर बेत झाला बघा. माझी बायको आहेच एक नंबर. मग बेत बी एक नंबर होणार की. श्रीपती, माधू, अरे चल लवकर. राणा, हा साहेब. समजी तयारी झाली ना? समजी झाली साहेब. चला 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 निघा. अरे समजे आले. गोदक्का, हो गोदक्का, आले आले जी. चला लवकर. चल राधी लवकर चल. चल हो मोर. चला 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 चला, वा मोर. अहो सगळ्यात महत्वाचं, अन्नपूर्णाची मूर्ती घेतली ना? घेतले साहेब. हे वर्षाने आज घरच्या लक्ष्मीच्या हातनं पेरणीची पूजा होणार आहे. घरच्या लक्ष्मीच्या हातनं पूजा केल्यानंतर लय भरभराट होती. जी. चला 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 निघा. राणा, ए राणा, अरे चला लवकर. चला चला चला. आजचा दिवस तुझ्यासाठी लय महत्वाचा आहे. लहानपणापासून पेरणी म्हणली की याचा उत्साह लय वाढायचा. होय, आपल्या शेतकऱ्यांसाठी यो दिवस लई महत्वाचा असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात असते. योच दिवस आपला पुढचं अख्खं वर्ष काढत असतोय. पण ह्या टायमाला जरा उशीरच झाला. पावसाचा भरोसा नाही राहिला ना. कधी उशिरा कधी लवकर. काय सूरज, आज एकदम लवकर? वया बा, मी बी येणार आहे पेरणीला. अरे वा, सुधारला की तू. आणि हे कसं काय सुचलं तुला? अहो वहिनींनी कालच सांगितलं होतं उद्या पेरणीला जायचंय म्हणून. चांगलंय. अशा 4 चांगल्या गोष्टी शिकवत जा याला. शिकवायची काहीच गरज नाही आबा. त्यांच्या फक्त लक्षात आणून द्यायला लागतं. चला मी चहा पिऊन येतो. तर तरी आली की जाऊ की लगेच. चला चला, ये लवकर ये लवकर ये. चला 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 लवकर. हो चंदा, इकडे. अहो इकडे की. दाखले सुनबाई कुठे? त्या झोपल्यात अजून. नाही नाही हा आवरायलेत. अहो आवरा म्हणाव लवकर. पेरणीला जायचंय, लग्नाला नाही. सुनबाई, अहो जसं सूरजला समजून सांगतायत तसं दाखल्या सुनबाईंना 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगा की. अहो घर एकीकडं आणि या दुसरीकडं. कसं व्हायचं काय माहित. बर हा, पेरणी झाली की तुम्ही लोक शाळेला जावा. काय उगा शाळेचा फळांबा नको. नाही नको. मी आज शाळेला सुट्टी घेणार आहे. अहो कशाला? अहो तासाभराचं काम आहे. पेरणी झाली की लगे लोक शाळेला जा. नुसती पूजा करण्यात काहीच अर्थ नाही. पेरणी कशी होते ते मला एकदा बघायचंय. हळूहळू सगळं शिकायला हवं आता.
अहो खरंच एवढं सोपं नाही ते, त्यासाठी माती उतरायला लागते. मग उतरीन ना मी, त्यात काय एवढं. अहो फळ्यावर लिहिणं आणि शेतात काम करणं फरक आहे. जोवर मी करत नाही तोवर फरक आहे. अहो पण खरंच एवढं सोपं नाही ते. आता मी येऊ का नको तेवढं सांगा. तुम्ही नाही म्हणालात तरी येणारच आहे मी. आता मी नको कशाला म्हणू. अहो चला की तुमचंच शेत आहे. हो, मी फक्त महाजन सरांना कळवते. हा गाडी बिडी समजा तयार आहे ना हो? होय समजा तयार आहे. हॅलो सर, मी अंजली. पाठक गायकवाड बाई, अहो बोला की. सर माझं एक तुमच्याकडे काम होतं. माझ्याकडे काम? अहो मग सांगा की. अहो तुमचं काम आम्ही नाही करणार तर कोण करणार? अहो तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. आज शेतावर पेरणीची पूजा आहे आणि आबा पण आले, तर मला अर्धा दिवस सुट्टी हवी होती. मिळेल का? अहो पाठक गायकवाड बाई, तुम्हाला कोण नाही म्हणणार? अहो शाळा तुमचीच आहे. थँक्यू सर. पण ते खरंच आहे ना पूजा? म्हणजे मागच्या वेळी ते पिक्चर. मागच्या वेळी? नाही नाही, मागच्या वेळी काय झालं, ते मला मदतीला येता आलं नाही ना वहिनींच्या आजारपणात. त्यामुळे ह्या वेळेला मात्र मी नक्की मदतीला येतो तुमच्या. नाही नको, त्याची काही गरज नाही आहे, आहेत सगळे. नाही म्हणजे काय होईल, मलाही कन्फर्म होईल ना. कन्फर्म? कन्फर्म म्हणजे हा ते प्रतापरावांना सांगून माझ्या बदलीचं कन्फर्म होईल ना. नाही नको सर. तुम्ही म्हणत असाल तर नाही येत, पण काही मदत लागली तर मात्र नक्की सांगा. हा महाजन चातकासारखी वाट पाहतोय तुमच्या हाकेची. हो, काही लागलं तर मी तुम्हाला सांगेन. बरं ठेवते आता फोन. हो हो ठेवा ठेवा, आणि काही मदत लागली तर नक्की सांगा. हा अहो तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. ठेवते फोन. चला आता शाळेची काही चिंता नाही. चिंता दाखल्या सुनबाईंची आहे. एवढं काय आवरायलेत काय माहिती. ओ ताईसाहेब, अहो ताईसाहेब उठा की. ओ ताईसाहेब उठा की. काय आहे? अहो झोपू दे बरं जरा आमासनी. बडबड नको लावू सा तुझी. अहो ताईसाहेब असं काय करायला सा? अहो उठा मी. चंदा हे बघ, आमासनी जरा झोपू दे ग. पावसाळ्यात जरा चांगली झोप लागते. तुझं उगाच सासूरवास लावू नकास बघ आमच्या. अहो झोपू दे. अहो ताईसाहेब असं काय करायला सा? अहो उठा की. अहो साहेब तुमची वाट बघायला ती खाली. चंद त्यासनी काय चहा पाणी पाहिजे असेल तर म्हणावं तुमच्या लाडक्या सुनकडनं घ्या. उगा आम्हाला टाइम नाही बघ त्यांची सेवा करत बसाय. अहो ताईसाहेब सेवा केली तरच मेवा मिळेल. आम्हाला काय पाहिजे असेल तर ते आम्ही हिसकावून घेत असतोय. असं हांजी हांजी करून नाही आला. ठीक आहे, मग बघा आता तुम्हीच. अहो आता मला तर वाटायलंय त्या पेरणीचं मान मास्तरडीकडे जाणार. तुम्ही बसा इथं हाकडून. कसला मान? अहो ताईसाहेब आज पेरणी होणार आहे. अहो नव्या हंगामाची सुरुवात म्हणून अख्खं घरबार नटून थटून शेतात चाललंय. साहेब म्हणलं या घरच्या लक्ष्मीच्या हातनच पूजा करणार आहेत. ती मास्तरडी बघा हौस हौसनं शाळा बुडवून शेताला जायला तयार झाली. मला तर वाटते या घरची लक्ष्मी तीच होणार आहे. तुम्ही बसा इथंच आकडून. तुम्हाला चादर देऊ काय? झोपा झोपा, परत झोपा. ए चंदे, उगा फालतू बडबड बंद करा तुझी. चल बाई, आम्हाला जरा आवरायला पाहिजे आणि शेताकडे जायला पाहिजे. हा आता कसं शाण्यासारखं बोलला सा. चला आवरा बघू आता. आता तुम्ही की नाही या घरची लक्ष्मी बनून दावा. हा मी तर वर समजासनी थांबते. हा ऐक ऐक, समद्यांना नुसतं एवढं सांग आम्ही यायलोय. उगा कुणाच्या पाया पडत बसायची काय गरज नाही. हा निघ जा. अच्छा, म्या कशाला कुणाच्या बी पाय पडू. अहो म्या पाठरा की नाही तुमची. बरं आता लवकर लवकर आवरा. काय साहेबांचं आगमन व्हायलाय. उन्हाशी वर्दी देऊन येते. हा जा जा जा. दर टायमाच ये समजे खाली वाढ बघायला आणि या अजून वरतीच. मी 50दा सांगून बी ऐकत नाही. वैताग आलाय मला बी. ऐकत नाही म्हणजे बायको नव तुझी. पण सांगून बी काय फरक पडत नाही ना.
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. सूरज, असं बोलायचं असते वय बायकोला? खरंच की राहणार बघ की तूच. काय खरं? आवरायल्यात सकाळपासून काय करत होत्या? टायमावर आवरता येत नाही का त्यांना? ते जरा कामात होत्या. कसलं काम करत होत्या? ते खोली झाडत होत्या. दाखल्या सुनबाई आणि खोली झाडत होत्या. नाही ते आपलं हातानं पुसत होत्या. हाताने पुसत होत्या. नाही म्हणजे ते नका नका काय कारण शोधू नका. अहो जरा खरं वाटायला असं काहीतरी बोला की. दर टायमाला यांचं आवरतच नाहीत. आबा, अहो बायकासनी लई काम असतात. आणि बाकीच्या बायकांना नसतात. चला चला उशीर झालाय चला. आबा, पण वहिनी आल्यात की. यायचं असेल ती येत नाही मागणं. चला. पण आबा, चल की जाऊया मरता. हो दाखले सुनबाईंना म्हणावं जमत असेल तर या मागणं. राणा चल. आबा तुम्ही वा पुढं, मी साहेबरावला घेऊन येतो. लवकर ये नाही तर वाट बघायला लावशील तुझ्या वहिनीसारखी. चल रे. लवकर या. हा आलोच. चल बाई चंदे पटापट. चंदे साडी चांगल्या ना ग? बाय बाय लई चांगले. कुठे आहेत? आले नाहीत का काय अजून समधी? बोला पटापट. का आमची वाट बघत बसलेत बाहेर? आवताय साहेब तुमची वाट बघा इथं कोणाच बिया नाही. गेली समधी. गेली? अशी कशी गेली? चालत चालत गेली की. आम्हाच ती सोडून कशी गेली पण? आवताय साहेब तुमच्या वाचून इथं कोणाचं बी काय बी अडत नाही. तुम्ही आला काय नाही आला काय कुणाच बी काय बी फरक पडत नाही. पण घरच्या सुनाला सोडून जायला मन धजलं कसं यांचं? आवताय साहेब आत्ताच तर सांगितलं ना तुमच्या वाचून कुणाचं बी काय बी अडत नाही. आणि तुम्हाला यायचं असेल तर मागणं या असं सांगून गेल्या ती साहेब. अडलंय आमचं खेटर. आता तर आम्ही जातच नाही. बोंबलत गेली पूजा. येऊ दे का चंदे एकेकाला अशी खरडपट्टी काढणार आहे का नाही? इथं असं बसून राहणार आहे पण जाणार नाही. नाही जाणार.